नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन. नाशिक रोड, जेल रोड, ब्रिजनगर येथील कोहिनूर प्री स्कूलमध्ये शाळेचा 4था वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भगवती लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावत कार्यक्रमास रंगत आणली. या प्रसंगी शाळेतील आणि परिसरातील मुलांसाठी वैद्यकीय तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षित डॉक्टर तेजस वाघ, डॉक्टर समीर तांबोळी, डेंटल स्पेशालिस्ट डॉक्टर साजिया तांबोळी यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केलं. डॉक्टर समीर तांबोळे यांनी मुलांचा सर्वांगीण विकास, चुकीच्या खाण्याच्या सवयीच्या दुष्परिणाम, मुलं आजारी पडू नये यासाठी पालकांनी कसे काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केलंय. तर मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत डॉक्टर साजिया तांबोळे यांनी मार्गदर्शन केलंय. प्रारंभी कोहिनूर प्रीस्कूलच्या मुख्याध्यापिका आणि संस्थापिका वाजेदा सय्यद यांनी मान्यवरांचा सत्कार केलाय. यावेळी शाळेचे शिक्षिका चेतना गायकवाड, अर्चना सोनवणे, अश्विनी चव्हाण, जान्हवी निकम, अक्षता ताम्हणकर, रेणुका उदावंत, क्षितिजा जगताप, वंदना धाडे यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फन फेअरमध्ये एन्जॉयनी स्पूड, विविध खेळ आणि अधिक कार्यकौशल्याचे सादरीकरण करण्यात आले. याबाबत कोहिनूर प्रीस्कूलच्या संस्थापिका आणि मुख्याध्यापिका वाजी सय्यद यांनी अधिक माहिती दिली आहे. सदर कार्यक्रमास पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. नमस्कार, माझं नाव वाजेदा सय्यद. मी प्रिन्सिपल आणि फाउंडर आहे कोहिनूर प्री स्कूल. आमची एक छोटीशी प्री स्कूल आहे ब्रिजनगर, जेल रोड येथे. आमची शाळा प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियरपर्यंत आहे. सध्या आमच्या शाळेत जे विद्यार्थी शिकत आहेत त्यासाठी आम्ही बरेच काही उपक्रम इथे घेत असतो. तर आजचा जो उपक्रम आम्ही घेतला तो यासाठी घेतला आहे की आमच्या शाळेचा हा 4था वर्धापन दिन आहे, हा फाउंडेशन डे आमच्या शाळेचा. तर दरवर्षी आम्ही काही ना काही सोशल कॉज करतो. ह्यावर्षी आम्ही विचार केला की दुसऱ्यांसाठी काही करण्यापेक्षा आपण आपल्याच विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करतो. ह्यासाठी आम्हाला काही डॉक्टरांचं मार्गदर्शन लाभलं. ते आहेत डॉक्टर समीर तांबोळी, जे वैद्य आहेत, आयुर्वेदाचार्य, ज्यांनी आयुर्वेदमध्ये MD केलं आहे. डॉक्टर साजिया तांबोळी, त्या डेंटल सर्जन आहेत. डॉक्टर तेजस विकास वाघ यांनी न्यूरोसायन्समध्ये त्यांचं शिक्षण घेतलं आणि ते मुलांना गाईड करतात, जे ADHD किंवा ऑटिझम किंवा स्पीच डिले वगैरे आहेत ह्या सगळ्यांमध्ये. तर हे सगळे टॉपिक्स जे आहेत हे मुलांच्या वाढीसाठी खूप जास्त उपयोगी आणि हे अडथळे आहेत, हे कुठेतरी आम्हाला बाजूला करायचे होते. म्हणून आम्ही आजचा हा उपक्रम ठेवला की जेणेकरून या मेडिकल कॅम्पमध्ये आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांना, ज्यांना कोणाला हा प्रॉब्लेम असेल किंवा ज्यांच्या फॅमिलीमध्ये मुलांना हा प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम दूर व्हावा. या व्यतिरिक्त, अभ्यासाव्यतिरिक्त आम्ही मुलांच्या सर्वांगीण विकासावर सुद्धा भर देत असतो. तर ॲन्युअल डे, स्पोर्ट्स डे, बरेच कार्यक्रम, उपक्रमातून आपण मुलांना पुढे शिकवत असतो आणि त्यापैकीच हा आमचा एक उपक्रम आम्ही आज इथे घेतला. आणि त्यासाठी सगळ्याच पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक लोकांनी आम्हाला भरपूर प्रोत्साहन दिलं. त्याच्याशिवाय आमच्यासाठी हे खूप कठीण होतं तेव्हा. सो मी सगळ्यांचे आभार मानेल आणि यातनं आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणखीन दरवर्षी काही ना काही नवीन आणण्यासाठी.